अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर खूप जणांना स्वामींची सेवा करायची आवड असते, स्वामींची सेवा करायची इच्छा असते, पण बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की स्वामी सेवा करताना मांसाहार करावा की नाही, असा बऱ्याच ताईंना प्रश्न पडत असतो की स्वामी सेवा तर करायची आहे, मग आपल्या घरात आपण मांसाहार करतो, आपण आपल्या घरात दुसऱ्यांना मांसाहार करून देतो, मग स्वामी आपली सेवा स्वीकार करून घेतील का नाही, स्वामींपर्यंत आपली सेवा पोहोचते की नाही, असा बऱ्याच ताईंना प्रश्न असतो। पण बघा, खरं तर स्वामी महाराजांना तुम्ही काय खाताय, तुम्ही काय करताय याच्याशी काही देणं घेणं नसतं। फक्त स्वामी महाराजांना तुम्ही त्यांची सेवा किती श्रद्धेने, किती अंतकरणातून करतात, किती आदरतेने स्वामी महाराजांना हाक मारतात, त्यांची सेवा किती मनापासून करतात, हे महत्त्वाचं असतं। नाही की तुम्ही काय खाता, तुम्ही कसं राहतात, हे स्वामींना काहीही देणं घेणं नसतं। स्वामींना फक्त तुम्ही अंतकरणातून जर स्वामींची मनोभावे जर सेवा केली तर ती सेवा स्वामींपर्यंत नक्की पोहोचते। आता बघा, हा प्रश्न तर पडतोच की स्वामी सेवा तर करायची आहे, मग घरामध्ये मांसाहार करून द्यावा लागतो किंवा आम्ही स्वतः मांसाहार करतो, मग तुम्ही सेवा कशी करायची, कधी करायची, तर आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सर्व माहिती सांगणार आहे। तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घरी तुम्ही मांसाहार करत असाल तर तुम्हाला त्या दिवशी स्वामी महाराजांची कोणतीच सेवा करायची नाही। बघा, आता स्वामी सेवा करायची म्हणले की आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा ग्रंथ असतो, स्वामी महाराजांची जपमाळ असते, स्वामी महाराजांची पोथी असते, स्वामी महाराजांची मूर्ती असते। मग ज्या दिवशी आपल्या घरात मांसाहार होणार आहे, ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार आहेत, तर त्या दिवशी या ग्रंथाकडे तुम्ही हात लावायचा नाही, जपमाळाला हात लावायचा नाही, किंवा तुम्ही स्वामी महाराजांच्या मूर्तीकडे सुद्धा तुम्ही जायचं नाही, कारण हा एक पवित्र ग्रंथ आहे, हा ग्रंथ एक दैवी शक्ती आहे आणि या पवित्र ग्रंथाला आपला हा स्पर्श लागता कामा नये। तुम्ही स्वतः जर मांसाहार नाही केला, घरी जर इतर लोकांना जर तुम्ही मांसाहार करून दिला, तरीसुद्धा तुम्हाला देवाकडे जायचं नाही त्या दिवशी। बघा, आता बऱ्याच वेळेस काय होतं की मांसाहार तुम्ही करतात, मग मांसाहार केल्यानंतर बघा बऱ्याच वेळेस तुम्ही स्वतः विचार करायचा की ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये मांसाहार करतात तर त्यावेळेस बघा, मांसाहार करण्यावेळेस ज्यावेळेस आपण खूप मसालेदार पदार्थ वापरतो, तर ते मसालेदार पदार्थ खाल्ल्याने, मांसाहार केल्याने आपला स्वभाव हा चिडचिडा होतो, आपल्याला रागीट होतं, दिवसभरात हा चिडचिडपणा आपल्या मनामध्ये होत असतो। तर तो कशामुळे होतो, आणि ज्यावेळेस आपण एक साधं जेवण आणि सात्विक जेवण ज्या दिवशी करतो, तर त्या दिवशी आपलं मन हे शांत आणि एकदम शांत राहतं। तर आपण स्वतः विचार करायचा की ज्यावेळेस आपण मांसाहार जेवण केल्यानंतर आपला स्वभाव कसा होतो, आणि ज्यावेळेस सात्विक जेवण केल्यानंतर आपला स्वभाव कसा असतो, तर त्यानुसार तुम्ही ठरवायचं की तुम्ही मांसाहार करावा की नाही। असं नाही की स्वामी महाराज असं म्हणत नाहीत की तुम्ही स्वामी सेवा करत आहात तर तुम्ही मांसाहार सोडून द्या। बघा, ज्यावेळेस तुम्ही कोणती संकल्पयुक्त जर सेवा करत असाल तर त्यावेळेस तुम्ही आवर्जून मांसाहार वर्ज्य करायचा आहे। आणि जी तुम्ही नित्यसेवा करत आहात, तर नित्यसेवा करत्या वेळेस ज्या दिवशी तुम्हाला नित्यसेवा करायची आहे, तर त्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर स्वामी महाराजांची नित्यसेवा करून घ्यायची, आणि नंतर जर तुम्ही घरामध्ये मांसाहार जर आणला तर इतर लोकांना करून देऊ शकतात। बघा, असं नाही की तुम्ही सकाळी स्वामी महाराजांची नित्यसेवा करायची आणि संध्याकाळी मांसाहार करायचा, असं अजिबात करायचं नाही। ज्या दिवशी तुम्हाला मांसाहार करायचा आहे त्या दिवशी तुम्ही स्वामी महाराजांची कोणतीच सेवा करायची नाही, कारण स्वामी महाराजांची सेवा करणं हे खूप मोठं भाग्य आहे। मग आपण असं काहीतरी वेगळं कृत्य करून सेवा करण्यात काहीही अर्थ नाही। बघा, घरातील व्यक्तींना खायचं असेल तर तुम्ही करून देऊ शकतात, त्यांना तुमच्या सेवेमुळे त्यांच्या जेवणामध्ये, त्यांच्या खाण्यापिण्यामध्ये अडचण येऊ नये याचाही तुम्ही पूर्ण विचार केला पाहिजे। तर तुम्ही
त्यांना करून द्या, पण त्या दिवशी तुम्ही अशी कोणतीच सेवा घरामध्ये स्वामी महाराजांची कोणतीच सेवा तुम्हाला त्या दिवशी करायची नाही. हे सर्व काही लक्ष घेऊन स्वामी महाराजांची सेवा करा. बघा, स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये इतकी ताकद आहे की स्वामी महाराज ही जी काही मांसाहार सेवन खाण्याची जी तुमची म्हणजे तुमची आवड आहे, तर ती आवडसुद्धा हळूहळू या स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर आपोआप नाहीशी होते. इतकी स्वामी महाराजांची लीला आघात आहे. आपलं मनही त्या मांसाहार करण्यात लागत नाही. नकोसं असं वाटतं की आपण तो मांसाहार केला की आपल्याला चिडचिडपणा आपल्या मनात होतो, नकोसं वाटतं. आणि बघा, ज्यावेळेस आपण मांसाहार करतो त्या दिवशी आपलं मन हे अस्वस्थ वाटतं. आपलं म्हणजे एकदम मनात एक वेगळीच अशी अस्वस्थपणा येतो आपल्या मनात, आणि काहीतरी वाईट असं केलं असं आपल्या मनाला वाटत असतं. आणि ज्यावेळेस आपण चांगलं सात्विक जेवण करू, ज्या दिवशी स्वामी महाराजांची सेवा करू, त्या दिवशी बघा किती मनात प्रसन्न आणि किती घरातही एकदम प्रसन्न वातावरण, पॉझिटिव्ह वातावरण वाटत असतं. आणि ज्या दिवशी घरात मांसाहार केला जातो त्या दिवशी घरामध्ये एक नकारात्मकता पसरलेली असते. असं वेगळंच घरामध्ये वातावरण ही नकारात्मक होत असतं. तर हे असं आपोआप होत असतं. तर मग हे आपले विचार आहेत की आपण मांसाहार करणं सोडून द्यायचं की नाही. असं नाही की स्वामी सेवेत आल्यानंतर तुम्ही मांसाहार कायमचा सोडून द्या. बघा, बरेच लोक असे असतात की ते मांसाहार अजिबात करत नाहीत. स्वामी महाराजांची सेवा मनोभावेतून खूप करतात, पण स्वामी महाराजांची सर्व पारायणं, नित्यसेवा सर्व काही करतात आणि ती मांसाहार कधीही त्यांनी केलेला नसतो. पण त्यांचे मनातील विचार हे इतके वाईट असतात, इतके वेगळे असतात की त्यांच्या या विचारानं दुसऱ्यांची मनं दुखावली जातात. दुसऱ्यांचं मन दुखावलं जातं त्यांच्या विचाराने. मग त्यांच्या या सेवेला काहीही अर्थ नाही. तुम्ही कितीही स्वामी महाराजांची सेवा करा, कितीही चांगलं वागा, तुम्ही मांसाहार जर सोडून दिला तरी पण जर तुम्ही इतर लोकांशी जर वाईट बोलत असाल तर ते मांसाहार करण्यापेक्षाही मोठं पाप ते आहे. कारण तुम्ही जेवढं इतर लोकांना मान सन्मान देचाल, इतर लोकांशी चांगलं वागचाल, इतर लोकांशी आपलेपणाने वागचाल, इतर लोकांची मनं ओळखताल, तीच खरी स्वामी सेवा आहे आणि तीच खरं मोठं पुण्य आहे. असं नाही की तुम्ही मांसाहार करून सेवा केली, याच्यात काहीच नाही. जर तुमचं मन निर्मळ असेल, जर तुमचं मन हे स्वच्छ, निर्मळ आणि अंतःकरण हे निर्मळ असेल आणि तुम्ही इतरांच्या भावना, इतरांचा जीव जर ओळखत असाल, तर ही सेवा खरोखरच स्वामी महाराजांपर्यंत नक्की पोहोचते. आणि स्वामी महाराज ही तुमची सेवा स्वामी महाराजांनाही खूप आवडते. तर आपल्या मनावर आहे की तुम्ही मांसाहार करावा की नाही. तुमच्या जर मनात असं येत असेल की मांसाहार मी सोडून द्यावा, तर तुम्ही नक्की मांसाहार सोडून देऊ शकतात. असं नाही की स्वामी महाराज म्हणतात तुला माझी सेवा करायची आहे तर तू मांसाहार सोडून दे आणि मगच माझी सेवा कर. असं स्वामी महाराज कोणावरही त्यांच्या सेवेचं म्हणजे सेवा करावीच म्हणून त्यांच्या सेवेचं ओझं कोणावर स्वामी महाराज देत नाहीत. ज्याची त्याची इच्छा आणि ज्याची त्याची आवड की त्यांनी मांसाहार करावा की नाही. तर असं हे स्वामी महाराजांचे आपले विचार आहेत. आणि जर या स्वामी महाराजांच्या विचाराने जर तुम्ही सेवा केली तर बघा, खरोखरच तुम्हाला खूप म्हणजे खूप तुमचं मन एक निर्मळ मन आणि तुमचे विचार हे खूप चांगले होतील आणि आपोआप तुमच्या ज्या मनातील वाईट विचार आहेत तर ते नाहीसे होऊन तुमचं मन हे एकदम स्वामीमय, स्वामी भक्तीत रमून जाईल. असे हे आपले स्वामी माऊली आहेत. आणि तुम्हाला जर स्वामी महाराजांची सेवा करायची असेल, तुम्हाला स्वामी महाराजांची सेवा करण्याची आवड असेल पण घरात मांसाहार होत आहे, तर तुम्ही इतर लोकांना करून द्या आणि त्या दिवशी स्वामी महाराजांची सेवा करू नका. नंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी स्वच्छ अंघोळ करून स्वामी महाराजांची सेवा करू शकतात. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. आणि आणखीन जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटद्वारे विचारा. चला भेटू पुन्हाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.